सध्या आपल्याला माहिती असेल की नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशन दरम्यान शिवसेना शिंदे गटामध्ये अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटातील दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे आणि शिवसेनेचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा या पक्षप्रवेशाला उपस्थित होते। आपल्यासोबत माजी आमदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, कॅप्टन अभिजित अडसूळ। काय सांगाल, आज पक्षप्रवेश पार पडला आहे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील पक्षातला खिंडा देऊन शिवसेना शिंदे गटाचा पक्षप्रवेश झाला। आज आपण जी विधानसभा झाली आणि त्यामधला जो निकाल होता त्यानंतर आपण जर पाहिला तर उभाटामधील सर्व पदाधिकाऱ्यांचा ओघ हा या ठिकाणी खऱ्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी लागलेला आहे आणि तशा पद्धतीने आमच्याची काही चर्चा झाली काही पदाधिकाऱ्यांची। मग आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख असतील, पुरुष महिला तालुका प्रमुख, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्वच प्रकारचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सहकारी सोसायटी असतील, सरपंच असतील, तर एक ओघ आता या ठिकाणी यायला लागलेला आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि तसेच महानगरपालिका, नगरपरिषदा या निवडणुका येणार आहेत आणि एक जर पाहिलं तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने केली आणि त्याचं फळ नक्कीच या झालेल्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महायुतीला मिळालं आणि तसा निकालही आला आणि त्याच दृष्टीने आज सर्वच या ठिकाणी पदाधिकारी एक आशेने की बाबा येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच तो कौल पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांच्या दिशेने असेल आणि त्या हेतूने ज्या पद्धतीने काम करायचं आहे नक्कीच माननीय एकनाथजी शिंदेसाहेब एक सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आज त्या ठिकाणच्या उमेदवारांना त्या ठिकाणी ज्या नगरसेवक आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत किंवा जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ताकद देऊन निवडून येण्यासाठी मदत करतात, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि त्या दृष्टीने आज मोठ्या संख्येने आपण पाहिलं, शेकडोच्या संख्येने आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। काय सांगाल तुम्ही, ठाकरे गटातून आज शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, काय नेमकं कारण काय पक्षावर? कारण काही नाही, परंतु सातत्यानं जवळजवळ 31 वर्ष झाले आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करतो आहे आणि हे काम करत असताना उद्धवजी नंतरची सेकंड फळी आहे, त्या नेत्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही किंवा आम्ही केलेल्या कामाची उद्धव साहेबपर्यंत कोणतीही गोष्ट पोचत नाही किंवा त्यांची वारंवार दिशाभूल केली जाते आणि ही दिशाभूल करत असताना ज्या वेळेस आम्हाला 31 वर्षामध्ये काम करण्याच्या वेळेस ज्या संध्या आल्या त्या संध्या आमच्या अतिशय खूप कमी वेळात या सर्व लोकांनी आमच्या गमावल्या आणि त्यामुळे आम्ही सातत्यानं किती वर्ष नेमकं काम करायचं आणि त्या कामाची शाबासकी आम्हाला कोण देणार हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आणि शिंदेसाहेबांची जी काम करण्याची पद्धती आहे ती काम करण्याची पद्धती आम्हाला पूर्वीपासून माहीत आहे आणि म्हणून आम्ही शिंदेसाहेबाच्या प्रेमात परत पडलो आणि आज आम्ही शिंदेसाहेबासोबत अतिशय निष्ठेने राहू, काम करू आणि ही शिवसेना शिंदे गटाला समोर नेऊ, एवढंच या प्रसंगी मी बोलतो। किती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश घेतला? आज जवळजवळ 70 ते 80 पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे। यामध्ये मी जिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, त्याच्यानंतर महिला जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही संचालक आहेत, आजी माजी नगरसेवक आहेत आणि याचबरोबर हा ओघ आता कायम ठेवत अतिशय कमी वेळात अनेक लोक या पक्षामध्ये येण्यासाठी आमच्याकडे अप्रोच झालेले आहे। ते आम्ही सन्मान्य अडसूळ साहेबांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्याकडे नेऊ आणि त्यांचा पक्षप्रवेश करून परत या संघटनेला मजबूत करण्याचं आम्ही काम करू। धन्यवाद। तर नक्कीच आपण पाहत आहोत की शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हे सर्व पदाधिकारी काम करण्यास या ठिकाणी त्यांनी हा पक्षप्रवेश घेतलेला आहे आणि येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि कुठेतरी शिवसेना शिंदे गटाची ताकद बळकट करण्यासाठी हा एक पक्षप्रवेश या ठिकाणी सुद्धा पार पडल्याचे आपल्याला दिसून येत आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, नागपूर।